बुलढाणा जिल्ह्यातून जवळपास 70 किलोमीटरचा शेगाव ते पंढरपूर हा पालखी मार्ग जातोय। गजानन महाराजांची पालखी आषाढी एकादशी संपल्यानंतर याच मार्गाने येत असते। आपण बघू शकतो, मी सध्या मेहकर तालुक्यातील याच पालखी मार्गावरती उभा आहे आणि हा पालखी मार्ग जर बघितला तर या पालखी मार्गावरती मोठमोठ्या भेगा ज्या त्या पडलेल्या आहेत। गेल्या 3 वर्षापूर्वी या पालखी मार्गाचं काम या ठिकाणी झालेलं आहे, मात्र 3च वर्षामध्ये या पालखी मार्गाला मोठमोठे तडे गेलेले आहेत। जवळपास 4 इंचाचे तडे या ठिकाणी गेल्याचं आपल्याला बघायला मिळते। मात्र संबंधित ठेकेदारानं हा पालखी मार्ग दुरुस्ती करण्यासाठी या ठिकाणी थातूर केमिकलचा वापर या ठिकाणी केलेला दिसतोय। आपण बघू शकतो की गेल्या अनेक दिवसापासून या पालखी मार्गावरती या भेगांमुळे ज्या मोटरसायकल आहेत त्या मोटरसायकलचे टायर यामध्ये फसल्यानंतर अनेक अपघात झालेले आहेत, अनेकांना या ठिकाणी इजा पोहोचलेली आहे। मात्र या पालखी मार्गाची कुठेही दुरुस्ती झाली नाही। आमदार संजय रामुळकर या मतदारसंघाचे याने सुद्धा अनेक वेळा या ठिकाणी आंदोलन केलं, आवाज उठवला, मात्र अद्यापही हा पालखी मार्ग दुरुस्त झाला नाही। आता काही दिवसांमध्ये शेगावच्या गजानन महाराजांची पालखी सुद्धा याच मार्गाने शेगावला परतणार आहे। मात्र हा जो पालखी मार्ग आहे या पालखी मार्गाची दुरुस्ती व्हावी अशी मागणी अनेकांनी केलेली आहे। आमदार रामुळकर यांनी सुद्धा या पालखी मार्ग दुरुस्त व्हावा आणि चांगल्या पद्धतीने व्हावा अशी मागणी केलेली आहे। मात्र अद्यापही संबंधित ठेकेदार असेल, वरिष्ठ अधिकारी असतील, यांनी या पालखी मार्गाकडे दुर्लक्ष केलेलं आहे। एकंदरीत पाहिलं तर हा पालखी मार्ग बनवताना कशा पद्धतीने केला असेल हेच या रस्त्याला तडे गेल्यानंतर आपल्या लक्षात येईल। कॅमेरामन नील देशमुख सह गणेश सोळंकी, TV9 मराठी, मेहकर, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।